हाय हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर मुलांना स्कूलमध्ये नेऊन सोडलं आणि त्यानंतर म्हटलं आता आपण कामाला सुरुवात करूया. सकाळचे साधारण 7 वाजलेले आहेत आणि आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळं म्हटलं आपण दार स्वच्छ करून घेऊया. असा स्पेशल दिवस जर असेल तर मग अशा पद्धतीने जर आपण क्लिनिंग केली तर मनाला एकदम प्रसन्न वाटते. संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि दिवसभराचं काय रुटीन असेल ते तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा पद्धतीचं क्लिनिंग जर स्पेशल दिवस असेल त्या दिवशी करत असते, कारण की शिडीवरती पाणी जर झालं तर एखादं घसरून पडण्याची शक्यता असते. त्यामुळं मग मी दररोज पुसून घेत असते, पाणी टाकून धुत नसते दररोज. तर घरातले क्लिनिंगचे सर्व कामं करून झालेले आहे. त्यानंतर आंघोळ करून घेतली आणि म्हटलं आता सर्वात आधी देवपूजा करून घेऊया. तर आज मी पितांबरीने देव उजळून घेणार आहे, कारण की प्रत्येक दिवशी पितांबरीने देव उजळीत नाही. ज्या दिवशी मला देव थोडेसे काळपट दिसायला लागले की त्या दिवशीच मग मी अशा पद्धतीने पितांबरीने देव उजळून घेत असते. प्रत्येक दिवशी पितांबरीने देव उजळण्याचे कारण म्हणजे यामध्ये खूप सारे केमिकल असतात पहा, आणि माझ्या हातालाही पूर्णपणे भेगा पडतात. त्यामुळं मी दररोज काय पितांबरीने देव उजळीत नाही. तर आज मी ट्राय केला की बिना पाण्याचे देव उजळून काढायचे आहेत. तर पहा, मी अशा पद्धतीने ब्रशने काही कपडा घेऊन अशा पद्धतीने मी पूर्ण देव उजळून घेतलेले आहेत आणि धुतल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवते पितांबरीने बिना पाण्याचे पितांबरीने देव कसे निघतात ते. तर मुलांचं स्कूल सुटण्याचा टाईम झालेला आहे, त्यामुळं मग मी मुलांना घेण्यासाठी स्कूलमध्ये गेलेले आहे. त्यानंतर गणपती बाप्पाच्या आवडीचे म्हणजे जास्वंदाचे फुलं, तर इथं भरपूर सारे फुलं होते स्कूलमध्ये. तर जास्वंदाचे फुलं येथे मी भरपूर तोडून आणलेले आहेत. म्हटलं पूजेसाठी आज जास्वंदाचेच फुलं घ्यायचे आहेत, कारण की मार्केटमध्ये गुलाबाचे फुलं आणि दुसरे फुलं भेटतात, जास्वंदाचे फुलं भेटत नाहीत. त्यामुळं तर पहा, अशा पद्धतीने मी आता सर्व फुलं इथे तोडलेले आहेत. कशाला चल. तर आज संकष्टी चतुर्थीचा माझा उपवास आहे आणि मुलांना साबुदाणा खायचा असतो किंवा साबुदाण्याचे वडे खायचे असतात. तर मला प्रत्येक वेळेस मुलं विचारित असतात, आई तुझा उपवास कधी आहे? आणि आज मला साबुदाणाच बनवायचा होता, परंतु मुलांना साबुदाण्याचे वडे खायचे होते. त्यामुळं म्हटलं चला आपण आता मुलांनाही साबुदाणे वडे तळून देऊया. सोनेरी रंगावर येथे आपण साबुदाणे वडे तळून घेतलेले आहेत आणि गरम गरम खाण्याचा आस्वाद मुलं घेत आहेत. तर तुम्ही पाहू शकता जास्वंदाचे फुलं, त्यानंतर आपण दुर्वाही एकदम फ्रेश अशा आणलेल्या आहेत. सर्व देव आपण उजळून घेतले. त्यानंतर सुकण्यासाठी आपण आता कपड्यावरती कॉटनच्या ठेवलेले आहेत. त्यानंतर आपण आता अन्नपूर्णाचे जे तांदूळ होते तुटायला लागले, त्यामुळं म्हटलं आज स्पेशल दिवस आहे तर आपण अन्नपूर्णाचेही तांदूळ चेंज करूया. त्यानंतर आपण येथे कवड्या घेतलेल्या आहेत, कवड्याचेही आपण तांदूळ चेंज करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी 15 दिवसातून किंवा महिन्यातून तांदूळ चेंज करत असते. त्यानंतर आपण आता कवड्यालाही हळदी कुंकू लावून घेऊया आणि अन्नपूर्णालाही कुंकू लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता सर्व देवतांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आता गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊया. संकष्टी चतुर्थी हा दिवस विघ्नहर्ता किंवा भगवान गणेशाला समर्पित आहे, ज्याचा मुख्य उद्देश जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर करणे हा असतो. संकष्टी चतुर्थी या शब्दाचा अर्थ संकटाचा नाश करणे असाही होतो. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी भाविक दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडतात. ओम ओम राजे इकडे जा. मी काय बनवले तुला माहितीये का? मोदक बनवलेत ना. आज काय तुला माहितीये? चतुर्थी आहे ना.
आम्ही बी खातोय. सांग ना काय खातोस तू? भाजलेलं बी. भाजलेलं कशाची बी आहे? फणस. फणसाची ना. तुला छान लागते बी शिजलेली आहे ना? अजून खातोय, सोलून खातोय. इथं मी मिठामध्ये शिजलेल्या होत्या फणसाच्या बिया आणि मग ते छिलके काढून मग खातोय आहे ना. टेस्टी लागते. माझं जाऊ कंचे इथं दाखलं एक. हां काय करतो मग? खेळतोय. अयो त्याच्यामध्ये पकडीलं होय तुम्ही. ते लागल बरं का बेटा तुला. लांबून खेळतोय. तर आजचा चंद्रोदयाचा टायमिंग 9:30चा आहे, त्यामुळं मग मी 9:30 वाजता गणपती बाप्पाच्या आरती घेऊ राहिलेली आहे. त्यानंतर आता चंद्रातलाही आपण आता अर्घ देणार आहोत आणि त्यानंतर मग आपण जे दिवसभराचा उपवास केलेला आहे तो सोडायचा आहे. असं अर्थ घेतोय, तोंडावून करायचे असं आणि असं असं. बाहेर जायला तर मच्छर पण येते. तर चंद्रोदयाला आपण आता अर्घ देण्यासाठी बाहेर आलेलो आहोत, परंतु पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळं आपलं आता चंद्र काय बिलकुलही दिसत नाही. तर अशा पद्धतीने संकष्टी चतुर्थी साजरी केलेली आहे. संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर अशा पद्धतीने आपण संकष्टी चतुर्थी साजरी केलेली आहे आणि माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.